गाणं आहे, गाणं ओळखायचं. मी बंगला घरी गेलो मला जाऊ गाणं म्हणा, गाणं म्हणा. मस्त गाणं गायला. घ्या झी मराठीकडून ही भेटवस्तू. काय म्हण आहे का? मराठी म्हण आहे. दुरून डोंगर साजरे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या सगळे गिफ्ट मला, तुम्हाला. आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो मिस्टरांकडून. आता मला जसं हे समजून घेतात, फ्युचरमध्ये पण असं समजून घेतलं पाहिजे. मान्य? हो मान्य. दुसरे? प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करतात. मला जेव्हा राग येतो तुम्हाला येतो राग? हो. हा तेव्हा काय? ते ॲडजस्ट करतात. तर इन फ्युचर पण असंच ॲडजस्ट केला पाहिजे. मान्य? करेल करेल करेल. पर्यायच नाही आता. हो असं म्हणतात. करेल करेल. तिसरं मीन्स आता घरची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्या दोघांवर आहे. मला हे सपोर्ट करतात त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये. इन फ्युचर पण असं सपोर्ट केला पाहिजे. ऑलवेज. सगळ्याला हो म्हणताय. तुमच्या 3 अपेक्षा काय? पहिली अपेक्षा अशी आहे की म्हणजे माझी मिसेस आहे ना, तर तिला ताबडतोब राग येतो कोणत्याही गोष्टीचा. म्हणजे तिला समजून पण सांगितलं कदाचित तर तिला म्हणजे ती समजत नाही लवकर. समजते पण कसं तिला म्हणजे राग असतो मनामध्ये. तर तिने जो राग आहे तो जरा शांत केला पाहिजे. काय हो? समजून घेतलं पाहिजे. दुसरी अपेक्षा? तर डिशेस वगैरे चांगली बनवतो. तसंच कायमस्वरूपी मला डिशेस वगैरे किंवा फॅमिलीला वगैरे व्यवस्थित स्वयंपाक वगैरे बनवून सर्वांना हे केलं पाहिजे. बरं. रोज डोसा इडली द्या. आणि तिसरी अपेक्षा? तेच घरामध्ये जशी वागते ती सुरू होईल. आता जशी वागते तशीच कायमस्वरूपी वागली पाहिजे. तसंच वागा. चिडचिड करताय तशीच चालू ठेवा. कळलं का? बरं मला सांगा, आज क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? मी आईवडिलांना सॉरी बोलेल, कारण की त्यांचं मन एक प्रकारे मी दुखवलं आहे. म्हणजे इंटरकास्ट लग्न करून तेव्हा त्यांना म्हणजे वाईट वाटलेलं सुरुवातीला त्यांच्या अगेन्स्ट जाऊन. मी त्यासाठी त्यांना मी सॉरी बोलेल की म्हणजे मी जे केलं ते ॲक्च्युली बरोबर केलं, पण त्यांच्या मनात ते योग्य नव्हतं त्यावेळेस. बरं. आणि थँक्स मी माझ्या छोट्या ताईला बोलेल. तिने मला खूप सपोर्ट केला आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या ह्याच्या. आणि मोठी ताई पण दोघांनी खूप समजून घेतलं आहे मला. त्यांच्यामुळे माझं आज लग्न झालं म्हणजे कल्पनाशी. तुमचं? मी पण माझ्या मम्मी पप्पाला सॉरी बोलते, कारण की त्यांची पण खूप विश होती की माझं लग्न असं केलं पाहिजे मीन्स कलकत्तामध्ये. पण त्या हिशोबाने झाला नाही. दोन पद्धतीने आमचं लग्न झालं, हिंदू आणि बौद्ध. तर त्यांना सॉरी बोलते. आणि थँक्यू मी माझे सासू सासऱ्याला बोलते की त्यांच्यामुळे मला एवढं चांगला नवरा मिळतो. अरे वा. व्हेरी खूप छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. लग्नाच्या वेळी काय सिच्युएशन होती आणि आता कसं काय आहे? सगळं आनंदात आहे? अभी ठीक है सर. उस वक्त टेंशन हुआ था? हाँ थोड़ा बहुत तो टेंशन रहता है. तो वन साइड ला के उसके लिए थोड़ा सा. अभी सब बच्चे आने के बाद सब सही हो. बरं. कोण बोलणार? पहिला थोडं वाटलेलं काय म्हणजे दोघं ॲडजस्ट करतील की नाही एकमेकांना, पण झालं व्यवस्थित. आता काय नाही. या तुमच्या कोण? बहीण. बहीण? मोठी बहीण? नाही छोटी. लहान बहीण. काय कसा होता स्वभाव त्यांचा? स्वभाव रागीट होता. हा एकदम शांत असं नाही. कोणाचा? आमच्यावर फक्त, बाकी सगळ्यांशी शांत. हा बहिणी बरोबर जरा हे. पण तुम्हाला अंदाज आलेला यांचं काहीतरी चाललंय? नाही तसं काहीच नाही. कळलंच नव्हतं? नाही. मग कळलं कधी घरी? नंतर म्हणजे ज्या वेळेला लग्नाचं त्याचं निघाला तेव्हाच. पण वहिनीबद्दल काय सांगा? चांगले, सुंदर, छान आणि स्वभाव पण चांगला आहे. हो ना. हां सगळं व्यवस्थित, ॲडजस्टमेंट पण करून घेते, सगळं सांभाळते, दोन्ही घरातीच सांभाळते, त्यामुळे व्यवस्थित आहे. गुड. काहीच नाही. अजून कोण बोलणार? ये मेरे मिस्टर के दोस्त हैं. ये हाँ. आपको पता था इनका कुछ चल रहा है? जब इनका हुआ तब आपकी मालूम नहीं था, लेकिन मेरे मिस्टर को तो थोड़ा बहुत तो उनको मालूम था. बोल रहे थे ऐसा कुछ है, मेरा दोस्त बहुत छुपे रुस्तम है, तो उसका कुछ तो चल रहा है. लेकिन मुझे तो कुछ पता ही नहीं है. तो बोले हाँ देख अभी सामने आएगा. लेकिन कुछ दिनों के बाद ये आके जब बताने लगे कि ऐसा ऐसा है,
हम लोगों का मतलब हम शादी करना चाहते हैं लेकिन मम्मी पापा राजी नहीं हैं। फिर हम लोग सोचे कि चलो जब दो प्रेमी मिल रहे हैं तो हम मिला ही देते हैं। अच्छा 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 अच्छा, वेरी। अब दोनों मिल गए, इतने खुशी से रहते हैं। आपके मिस्टर क्या करते हैं? तो वो मार्केटिंग करते हैं। वेरी गुड, थैंक यू। मैं इनको 15 साल से मैंने जानती हूँ। हाँ बहुत छोटे थे तब से देखी हूँ मेरे को। हाँ और मैं अच्छे से जानती हूँ इसको कि ये अच्छी लड़की है। पढ़ाने भी जाती थी, मैं जहाँ रहती हूँ वही बिल्डिंग में टीचर थी पहले, तो ये जल्दी थोड़ा भाग जाती थी मिलने के लिए। हाँ इतना मुझे मालूम है कि थोड़ा जल्दी निकल जाती थी। मैं उससे पूछती थी कहाँ जा रही है, तो बोलते मुझे थोड़ा काम है। मैं क्या, हाँ मुझे मालूम है कि क्या काम है। ये हमारे घर के सामने ही रहते हैं, संतोष जी। अच्छा, तो इनको मैं पहले से जानती थी। शादी हो गई तो हमको बहुत खुशी हुई है। टाइम लगा लेकिन देर आहे दुरुस्त आहे। अजून कोण बोलणार आहे का? काका खूप चांगले आहेत, तसे ते आमच्या घरात येत जात असतात आणि आमच्या परिवारासोबतच असतात ते नेहमी, आणि कधीही मला काही अडलं नडलं तर तेच मला हेल्प करतात. हो, तुम्ही काय करता? मी स्कूलला जाते. हो, बर 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 बर. आणि काकीबद्दल काय? काकी पण खूप चांगली आहे. आम्ही जेव्हा पण त्यांच्याकडे जातो तेव्हा ती खूप माझी हे करते आणि खूप लाड करते. गुड. तुम्ही कितवीत आहात? 7th. 7वी. बर. अजून कोण बोलणार आहे? मैं दीदी के बारे में बोलूँगी। मैं जब से बचपन से छोटी हूँ दीदी मेरी हेल्प कर रही है। प्रोजेक्ट में, स्कूल के कोई भी वर्क हो तो दीदी मेरी हेल्प करती है। मुझे ऐसा ही लग रहा था कि दीदी जब इतनी अच्छी तो अंकल भी इतने अच्छे होने चाहिए। तो तभी अंकल और दीदी की शादी हुई तब पता चला अंकल तो उनसे भी ज़्यादा अच्छे। क्या बात है. अभी ये ऍक्टिंग करेगी. हां, म्हणजे अभिनय करणार आणि याने अभिनय केला की तुम्ही ओळखा आणि त्यांना बक्षीस मिळवून द्या. हां, घ्या पहिली चिठ्ठी काढा. हिंदी चित्रपटाचं नाव करा. अभिनय बोलायचं नाही. रावडी राठोड. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ठेवा. बरं, दुसरी चिठ्ठी घेता. हा, दुसरा भाऊ. मराठी गाणं आहे, गाण्याचा अभिनय करायचा. हा, ते बघा. हा हा हा. फुलासारखी छान गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. अभिनंदन. आणली. झी मराठीकडून ही भेटवस्तू. ठेवा. तिसरी चिठ्ठी. मराठी म्हण ओळखायची. बोलू नका. करा. घाम घाम पाणी पाऊस बाल वाळू दळून तेल काढून वाळू म्हण म्हण. प्रयत्न ती नाही प्रयत्न 10 9 प्रयत्न 8 वाळू 7 प्रयत्न 6 5 4 3 वेळ संपली. काय होत? आता तेच करत होता. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. घ्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. मैं चाहती हूँ कि एक ऑपरेटर बन जाए अगले इलेक्शन में। तुम्हाला शुभेच्छा. कळलं का हो? बर. दूसरा है कि एक बंगला ले जिसमें मेरे माँ बाप उसके माँ बाप सब साथ में रहे. काय हो? कधी? प्रयत्न चालू आहे. प्रयत्न वाळूचे. छान. तुमची शाळा? माझी एक नाही, जवळजवळ 6 आहेत. 6 शाळा? 6 शाळा. सांगा कसे भेटले? मी सुपरवायझर होती 10th स्टँडर्डच्या पेपरला आणि ते 10वीची परीक्षा दिली होती. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. थांबा.